नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, डिपार्टमेंटल PSIच्या मेन्सच्या एक्झाममध्ये जो काही पॉलिटीचा आणि मानवी हक्क आयोगाशी संबंधित पोर्शन असतो तर त्यावरील आपण PYQचा अभ्यास करणार आहोत। जी 2021 मध्ये डिपार्टमेंटल PSIची जी मुख्य परीक्षा झाली होती ते पेपर मधले आज आपण पॉलिटी आणि मानवी हक्क आयोगाशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। त्या संबंधी आपण एक बॅच सुद्धा सुरू केलेला आहे जिची फी 999 आहे, पण आम्ही एक PSI नावाचं कूपन दिलेलं आहे। ते कूपन यूज केलं की फी 50% ने कमी होणार आहे। या बॅच मध्ये रिव्हिजन नोट्स प्लस पंचायत राज यांचा सुद्धा समावेश असणार आहे। तर बघा, पॉलिटी जे आहे ते आपल्याला जवळपास 15 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी, म्हणजे पॉलिटी आपल्याला 30 मार्काला आहे आणि प्लस जे पंचायत राज आहे प्लस जे मानवी हक्क आयोगाशी संबंधित ते 5 क्वेश्चन असतात। असं मिळून जर बघितलं हे 10 मार्काला आहे। मग या बॅच मध्ये मी तुमची 40 मार्कांची तयारी जी आहे ती करून घेणार आहे। मग आज आपण आता पहिले जे काही PYQ आहे त्याचं थोडं ॲनालिसिस करू, PYQ सोडून घेऊया। ठीक आहे, या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहे। मग बाकी शेवटी सांगतो की या बॅचची इन्फॉर्मेशन काय असेल काय नाही, बाकी शेवटी सांगतो। सुरुवातीला आपण PYQ वर कॉन्सन्ट्रेट करूया। बघा मित्रांनो, इथं पहिला PYQ काय आहे, पॉलिटीशी संबंधित। स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीचे हित जपण्यासाठी निर्णय घेणे ही राज्याची जबाबदारी आहे। हे तत्व खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तत्वात सांगितलेले आहे? मग आता आपल्याला जे की पॉलिटी मध्ये वेगवेगळे जे काही तत्व आहे तर ते आपल्याला समजून घ्यायचे, कोणतं तत्व कशाशी संबंधित आहे। मग आता बघा, एक एक तत्व सांगतो मी तुम्हाला। पिथ अँड सबस्टन्सेस जे काही तत्व आहे त्याला डॉक्ट्रिन ऑफ पिथ अँड सबस्टन्स म्हटलं जातं। हे तत्व नेमकं काय आहे, पहिलं तत्व समजून सांगतो। बघा, समजून घ्या की केंद्र सरकार जे आहे तर केंद्र सूचीमध्ये जे काही विषय त्यावर कायदा बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो। म्हणजे आपल्याकडं 3 प्रकारच्या सूची तयार करण्यात आलेल्या आहे। भारतीय राज्यघटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेले आहे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। केंद्र सूचीमध्ये जे काही विषय त्यामध्ये कायदा केंद्र सरकार बनवू शकतो त्यावर, राज्य सूचीमध्ये जे काही विषय त्यावर कायदा राज्य सरकार बनवू शकतं आणि समवर्ती सूचीमध्ये जे काही विषय त्यावर कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघंही मिळून बनवू शकतं। मग आपण जर बघितलं डॉक्टर ऑफ पिथ अँड सबस्टन्स काय म्हणतं, तर समजून घ्या की हे जर एकमेकाच्या सूचीवर जर कायदा बनवत असेल, फॉर एक्झाम्पल उद्या जाऊन राज्य सरकारला केंद्र सूचीतील विषयावर कायदा बनवण्याचा अधिकार नाही, पण राज्य जर तिकडे जाऊन कायदा करायला लागलं, त्या सूचीमधील विषयावर कायदा करायला लागलं किंवा केंद्र सरकार राज्य सूचीतील विषयांवर कायदा करायला लागलं तर न्यायालय इथं मध्ये सहभाग घेतं। न्यायालय सांगतं की हे तुमच्या अधिकाराच्या बाहेर आहे, तुम्ही चुकीचं करत आहात। ठीक आहे, हे जे काही डॉक्ट्रिन याला डॉक्ट्रिन पिथ अँड सबस्टन्स म्हटलं जातं। त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरा आहे डॉक्ट्रिन ऑफ कॅनव्हेट एम्पेटोर। तर डॉक्ट्रिन ऑफ कॅनव्हेट एम्पेटोर काय आहे मित्रांनो, तर बघा समजून घ्या की एखादा व्यक्ती एखादी वस्तू विकत घेत आहे, तर वस्तू विकत घेताना त्याची पूर्ण जबाबदारी असते। फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी कोर्स विकत घेत आहात अभ्यास मित्राचा, तुमची पूर्ण जबाबदारी आहे की हा कोर्स किती महिन्याचा आहे, याची फीस काय आहे, ठीक आहे, यामध्ये किती व्हिडिओज मिळणार आहे, कोणते नोट्स मिळणार आहे, हे जाणून घेणं ही तुमची पूर्ण जबाबदारी आहे। ही समोरच्या व्यक्तीची जबाबदारी नाहीये। ठीक आहे, जो विकणार आहे त्याची जबाबदारी नाही। तुम्ही जर एखादी वस्तू विकत घेत आहात तर ती पूर्ण तुमची जबाबदारी आहे। ठीक आहे, तर हे डॉक्ट्रिन ऑफ कॅनव्हेट एम्पेडर मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ पॅरेंट्स पेट्रिया हे तत्व काय आहे, तर पॅरेंट्स पेट्रियाचं तत्व आहे की बघा मित्रांनो, एखादा व्यक्ती स्वतःचे निर्णय जर घेऊ शकत नसेल तर राज्य म्हणजे देश त्यासाठी निर्णय घेऊ शकतो। ठीक आहे, तर काय आहे पॅरेंट्स ऑफ पेट्रिया, काय आहे तर स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तीचं हित जपण्यासाठी निर्णय घेणं ही राज्याची जबाबदारी आहे। हे जे तत्व आहे ते आहे पॅरेंट्स पेट्रिया। बघा मित्रांनो, आपल्याकडे एक मिथाइल आयसोसायनाइड नावाचा गॅस भोपाळमध्ये लीक झाला होता आणि त्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला। त्याला भोपाळ गॅस दुर्घटना म्हटलं जातं। तर मग त्याशी संबंधित भारत सरकार काय करत होतं, तर भारत सरकार ज्या कंपनीमधून हा गॅस लीक झाला होता, कार्बाइड नावाची कंपनी होती, तर भारत सरकार त्या कंपनी विरोधात केस लढवत होतं। मग आता एक व्यक्ती होते, ठीक आहे, चंदनलाल साहू नावाचे। तर या चंदनलाल साहू या व्यक्तींनी काय केलं की ते म्हणाले की भारत सरकार आमचा खटला का लढवत आहे, आम्ही स्वतः आमचा खटला लढवू। पण तिथं त्यावेळी ते लोक इतके सक्षम नव्हते की ते जाऊन त्या कंपनी विरोधात केस करून खटला लढवू शकतील। त्यामुळं तेव्हा एक तत्व निर्माण झालं, तो स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींचे हित जपण्यासाठी निर्णय घेणं ही राज्याची जबाबदारी आहे। ठीक आहे, तर चंदनलाल, तुम्हाला एक केस सुद्धा विचारले जातात, चंदनलाल साहू वर्सेस
वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ठीक आहे, युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये हा निर्णय जो आहे तो दिला होता, पॅरेंट्स पॅट्रियाचं तत्व दिलं होतं. आणि आता डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स काय, ग्रहण तत्व काय. फॉर एक्झाम्पल सरकारने एखादा कायदा बनवला, त्या कायद्या मध्ये अशा काही तरतुदी आहे की ज्यामुळे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे. मग आता तो कायदा जर पूर्ण रद्द करत असेल तर त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन म्हणणार, जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये दिलेले आहे. पण त्या कायद्यातील तेवढाच पार्ट जर डिलीट केला जात असेल जेवढा मूलभूत हक्कांचं उल्लंघन करतोय, तर त्याला म्हटलं आता मित्रांनो डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स, ग्रहण तत्व. तर अशा प्रकारे आपण सगळी तत्व बघितली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे पॅरेंट्स पॅट्रिया तत्व. स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ असलेल्या व्यक्तींचे हित जपण्यासाठी निर्णय घेणं ही कोणाची जबाबदारी आहे, तर राज्यांची जबाबदारी आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन येत आहे कलम 20(3) मध्ये, ठीक आहे, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती पासून संरक्षण प्रदान करतं. बरोबर, कलम 20(3) मध्ये 3 गोष्टी बघा. कलम 20 जे आहे, ठीक आहे, कलम 20 जे आहे तर त्यामध्ये बघा एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, ठीक आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं स्वतः विरुद्ध साक्षीदार न होण्याची सक्ती, आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अजून एक तत्व आहे त्यामध्ये. अशा 3 गोष्टी ज्या आहे तर त्या या कलम 20(3) मध्ये दिलेले आहे, ठीक आहे, 20 मध्ये दिलेले आहे. तर त्यामध्ये साक्षीदार स्वतः विरुद्ध साक्षीदार, ठीक आहे, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती कोणालाही केली जाऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल की तुम्ही समजा एखादा गुन्हा केला तर तुम्हाला पोलीस सक्ती करू शकत नाही की तू तुझ्या विरोधात साक्ष दे. ही गोष्ट कशामध्ये दिलेली आहे, कलम 20 मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कलम 20 मध्ये अजून एक गोष्ट दिलेली आहे की समजून घ्या, तुम्ही ज्या दिवशी कायदा केला असेल तर त्या दिवशी जो कायदा असेल, फॉर एक्झाम्पल त्या दिवशीची शिक्षा असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एखाद्याचा खून केला आणि त्यासाठी 10 वर्ष शिक्षा आहे, तर तुम्हाला 10 वर्ष शिक्षाच मिळेल. आणि तुमचा खटला समजा पुढचे 5 वर्ष चालला आणि 5 वर्षांमध्ये यामधल्या काळात शिक्षा जर फाशीची शिक्षा झाली तर तुम्हाला कोणती शिक्षा होईल, 10 वर्ष शिक्षा की फाशी शिक्षा. तर तुम्ही ज्या दिवशी गुन्हा करता त्या दिवशी जो कायदा असेल त्यानुसारच तुम्हाला शिक्षा होईल, ठीक आहे. ही दुसरी तरतूद यामध्ये होती, त्याला पोस्ट फॅक्टो कायदा लॉ असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर अजून एक तरतूद होती की एक जर गुन्हा केला असेल तर त्यासाठी एकच शिक्षा मिळते, एक जर गुन्हा केला असेल तर त्या संबंधी एकच शिक्षा, ठीक आहे. तर अशा 3 इथं एक गुन्हा एक शिक्षा, ठीक आहे, एक गुन्ह्यासाठी एकच शिक्षा, एका गुन्ह्यासाठी अनेक शिक्षा देता नाही येणार. तर अशा 3 तरतुदी कलम 20 मध्ये होत्या. मग कलम 20 मध्ये ही जी काही साक्षीदार स्वतः विरुद्ध साक्षीदार न होण्याची जी तरतूद आहे त्याबाबत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याच्या सक्तीपासून संरक्षण जे ते कलम 20(3) प्रदान करतं. खालीलपैकी कोणत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने साक्षीदार असणे या वाक्याचा अर्थ लावला. तर बघा, साक्षीदार असणे म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. तर या वाक्याचा अर्थ जो आहे किंवा या शब्दांचा अर्थ जो आहे तो AP शर्मा विरुद्ध सतीश चंद्रा या केसमध्ये साक्षीदार म्हणजे नेमकं काय या शब्दाचा जो अर्थ आहे तो लावण्यात आला. आता फॉर एक्झाम्पल साक्षीदार कसा असू शकतो की स्वतः विरुद्ध मी तोंडी पण साक्ष देऊ शकतो किंवा स्वतः विरुद्ध एखादा व्यक्ती लेखी पण साक्ष देऊ शकतो. तर साक्षीदार नेमकं काय, तर हे जी काही व्याख्या आहे ती AP शर्मा विरुद्ध सतीश चंद्रा या केसमध्ये या टर्मला काय करण्यात आलं, एक्सप्लेन करण्यात आलं, याची व्याख्या करण्यात आली. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. एक तिसरा क्वेश्चन आहे, 138वा क्वेश्चन आहे आपल्या जो काही क्वेश्चन पेपर होता त्यामधला आणि आजच्या लेक्चरचा तिसरा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयावर देखरेखीचा अधिकार दिलेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे उच्च न्यायालयास कनिष्ठ असलेल्या न्यायालयांवर देखरेख करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. तर ते कलम आहे मित्रांनो 227. बघा मित्रांनो, इथं अजून काही कलम आहे. कलम 32 नुसार समजून घ्या आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो कलम 32 नुसार. कलम 226 नुसार समजून घ्या आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर आपण हायकोर्टमध्ये जाऊ शकतो कलम 226 नुसार. आणि कलम 136 नुसार जर सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की एखादा खटला आपल्या स्वतःकडे घेण्याची गरज आहे तर सर्वोच्च न्यायालय कलम 136 वापर करून एखादा खटला आपल्या स्वतःकडे घेऊ शकते. तर अशा प्रकारे हे कलम आहे. आपलं उत्तर काय असणार आहे, तर फक्त कलम 127, ठीक आहे. तर कलम 127 पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर असणार आहे फक्त क. यानंतर पुढे जाऊया. बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये किती प्रकारची मूलभूत स्वातंत्र्य दिलेली आहे. तर बघा, आपण जर बघितलं तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ठीक आहे. त्यानंतर एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, सभा भरवण्याचं. त्यानंतर एखादी संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर जर बघितलं तर व्यापार करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि राहण्याचे स्वातंत्र्य, ठीक आहे, राहण्याचे स्वातंत्र्य.
इथं संपत्तीचं स्वातंत्र्य होतं, संपत्ती धारण करण्याचं स्वातंत्र्य होतं, पण त्याला काढून टाकण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे सध्या भारतीय राज्यघटनेची कलम 19 जी आहे त्यामध्ये किती स्वातंत्र्य आहे, तर 6. भाषण अभिव्यक्ती, सभा स्थापन करण्याचं, संस्था स्थापन करण्याचं, एकत्र येऊन सभा भरवण्याचं, त्यानंतर संस्था स्थापन करण्याचं, फिरण्याचं, राहण्याचं आणि व्यापार करण्याचं. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने जीविताच्या हक्कात उपजीविकेच्या अधिकाराचा समावेश होतो असं म्हटलेलं आहे. तर बघा मित्रांनो, कलम 21 मध्ये जीविताचा हक्क दिलेला आहे. कलम 21 मध्ये काय दिलेले, जीविताचा हक्क दिलेला आहे. या जीवितेच्या हक्कामध्ये उपजीविकेचा म्हणजे समजून घ्या की जर तुम्हाला जीवन जगायचं आहे तर तुम्हाला तुमचं जेवण मिळायला पाहिजे. ठीक आहे, उपजीविकेचा हक्क, जगण्याच्या हक्कामध्ये उपजीविकेच्या हक्काचा समावेश होतो असं कोणत्या केसमध्ये म्हणण्यात आलेलं आहे, तर ओल्गा टेलिस या केसमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर एक केस आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, मणेका गांधी केस. तर मणेका गांधी केसमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जीविताचा जो हक्क आहे त्यामध्ये वेगवेगळे हक्क आहे, जसं की चांगले पर्यावरणाचा, ठीक आहे, पर्यावरण झालं, पाणी झालं, चांगली हवा झाली, राईट टू प्रायव्हसीचा, ठीक आहे, राईट टू प्रायव्हसीचा, त्यानंतर राईट टू इन्फॉर्मेशनचा, ठीक आहे, RTI. तर हे अनेक हक्क जे ते मणेका गांधी केस मध्ये जेव्हा सुनावणी करण्यात आली तेव्हा सर्वोच्च न्यायालयामार्फत असं सांगण्यात आलं की कलम 21 मध्ये फक्त जीवितेचा आणि उपजीविकेचा हक्क नाहीये, तर यासोबत अनेक हक्क आहे, चांगली हवा मिळण्याचा, चांगलं पाणी मिळण्याचा, राईट टू इन्फॉर्मेशन, राईट टू प्रायव्हसी, हे सगळे अधिकार जे ते मणेका गांधी केस माध्यमातून कलम 21 मध्ये ऍड करण्यात आलेला आहे. कलम 21 चा सर्वोच्च न्यायालयाने व्यापक अर्थ लावलेला आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता, जीवितेच्या हक्कामध्ये उपजीविकेच्या हक्काचा समावेश कोणत्या केसमध्ये करण्यात आला, ओल्गा टेलिस केसमध्ये. तर इथं जर बघितलं तर फक्त आपलं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदात काही प्रकरणात अटक आणि अटक करण्यापासून संरक्षण प्रदान करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, काही प्रकरणात अटक आणि अटक करण्यापासून संरक्षण जे आहे ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 22 मध्ये दिलेले आहे. कलम 22 जे आहे तर अटकेपासून संरक्षण आणि त्याचबरोबर काही प्रकरणामध्ये अटक न करता राहत्या ठिकाणी स्थानबद्ध म्हणजे नजर कैदेमध्ये ठेवलं जाऊ शकतं. याविषयीचं कलम कोणतं आहे, तर कलम 22 आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात असं मानलं गेलं आहे की केवळ बेकायदेशीर कैदेतून एखाद्या व्यक्तीची सुटका करण्यासाठीच नव्हे तर कायद्याने अमानुष आणि रानटी वागणुकीपासून संरक्षण देण्यासाठी सुद्धा हेबियस कॉर्पस रिट जारी केला जाऊ शकतो. आता हेबियस कॉर्पस रिट काय, तर बघा मित्रांनो, आपल्या मूलभूत हक्कांचं जर हनन झालं तर आपण कलम 32 नुसार आणि कलम 226 चा वापर करून न्यायालयात जाऊ शकतो. ठीक आहे, आपण जर बघितलं कलम 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो मूलभूत हक्कांचं हनन झाल्यावर, आणि कलम 226 नुसार आपण हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, मग आता या हायकोर्ट्सला आणि सुप्रीम कोर्ट्सला काही हत्यारं देण्यात आलेली, त्यांना रिट्स म्हटलं जातं. त्यांना काय म्हटलं जातं, रिट्स म्हटलं जातं. मग यामध्ये एक रिट्स आहे हेबियस कॉर्पस. आता सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय या रिट्सचा वापर कधी करतं, जेव्हा तुम्हाला कोणतरी किडनॅप करतं किंवा जेव्हा समजून घ्या गैर कारवाई करून किंवा एक वेगळ्या प्रकारे समजून घ्या तुम्हाला अटक केली जाते, तर यावेळी जो रिट्सचा वापर केला जातो न्यायालयामार्फत तो असतो हेबियस कॉर्पस. म्हणजे तुम्हाला तुमचं शरीर परत मिळवून देणं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीनं तुमचं शरीर परत मिळवून देणं, हा असतो हेबियस कॉर्पस रिट. मग आता आपण जर बघितलं हेबियस कॉर्पस रिट्स बाबत प्रश्न आहे की केवळ बेकायदेशीर कैदेतून एखाद्या व्यक्तीची सुटका करण्यासाठीच हेबियस कॉर्पस वापरला जात नाही, तर कायद्यांना अमानुष आणि रानटी पद्धतीची वागणूक जर दिली जात असेल तर त्यावेळी सुद्धा हेबियस कॉर्पस रिट्स वापरला जाऊ शकतो आणि त्या कायद्याला समजून घ्या की त्या रानटी वागणुकीपासून सुटका दिली जाऊ शकते. मग हा जो निर्णय हा कोणत्या प्रकरणात दिला गेलेला आहे, तर याचा प्रकरण मित्रांनो सुनील बत्रा विरुद्ध दिल्ली प्रशासन. ठीक आहे, सुनील बत्रा वर्सेस दिल्ली प्रशासन या केसमध्ये हा जो निर्णय आहे हा देण्यात आलेला आहे. आपल्याला एवढं लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढे 143 व जे काही कलम आहे 143 वा जो काही प्रश्न आहे तर त्याबाबत थोडं जाणून घेऊया. बघा 143 वा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51A मध्ये के हे कलम जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय राज्यघटनेचं कलम 51A, आता 51A मध्ये काय आहे मित्रांनो, तर कलम 51A मध्ये
11 मूलभूत कर्तव्य आहे. 11 मूलभूत कर्तव्य जी आहे ती कलम 51A मध्ये. 11 मूलभूत कर्तव्य कशामध्ये? कलम 51A मध्ये. मग कलम 51A मध्ये जे काही 11वं कर्तव्य आहे त्याला के मध्ये टाकण्यात आलेले. ठीक आहे, ABCDEFGHIJK. ठीक आहे, तर के जे आहे ते कितवं कर्तव्य? 11वं कर्तव्य. मग आता बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये असलेली जी काही 11 कर्तव्य आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 51A मध्ये दिलेली आहे. आणि आपण जर बघितलं कलम 51A मध्ये ही कर्तव्य राज्यघटना जेव्हा बनली तेव्हापासून नाहीये, ही कर्तव्य नंतर ऍड करण्यात आली. मग आपण जर बघितलं तर पहिली 10 कर्तव्य जी आहे ती 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार ऍड करण्यात आलेली आहे. तर 11वं कर्तव्य जे ते जर आपण बघितलं तर 86वी घटना दुरुस्तीनुसार 2002 मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जर बघितलं तर कलम 51A मध्ये के कर्तव्य जे आहे तर त्याचा समावेश कधी करण्यात आला? साल 2002 मध्ये करण्यात आला. 86वी घटना दुरुस्ती अन्वये. ठीक आहे, 86वी घटना दुरुस्ती अन्वये. प्लस आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की आपण जर बघितलं कलम 51A मध्ये जे के कर्तव्य ते काय आहे? तर पालकांनी आपल्या बालकांचं काय केलं पाहिजे? तर संगोपन केलं पाहिजे. संगोपनाशी रिलेटेड तरतुदी जी आहे ती त्यामध्ये दिलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. आय होप तुम्हाला समजत असेल क्वेश्चन. यानंतर 144वा क्वेश्चन बघूया. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये नागालँड राज्यासाठी विशेष तरतुदी देण्यात आलेल्या? तर बघा मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा कलम 370 मध्ये कोणाविषयी विशेष तरतूद होती? तर जम्मू काश्मीर विषयी. त्याला काय करण्यात आलं? त्या कलमाला रद्द करण्यात आलं. मग आता त्याचबरोबर कलम 371 जे तर त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी आहे. फॉर एक्झाम्पल कलम 371 ओनली 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात विषयी विशेष तरतुदी. आता ते काय आहे हे माहित नसलं तरी चालेल, पण राज्य लक्षात ठेवायचं कलम 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातशी रिलेटेड विशेष तरतुदी आहे. फॉर एक्झाम्पल या तरतुदी काय आहे? तर एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषद स्थापन करणं, एखाद्या ठिकाणी समजून घ्या आदिवासी बांधव आहे तर त्यांचं संरक्षण करणं, त्यांच्या संरक्षणासाठी विशेष संस्था स्थापन करणं. ठीक आहे, तर या तरतुदी यामध्ये दिलेल्या आहेत. कलम 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात. कलम 371A मध्ये नागालँडशी संबंधित विशेष तरतुदी. कलम 371B मध्ये जर बघितलं तर आसामशी संबंधित विशेष तरतुदी. कलम 371C मध्ये मणिपूरशी संबंधित विशेष तरतुदी. कलम 371D मध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणाशी संबंधित विशेष तरतुदी. त्यानंतर कलम 371E मध्ये आंध्र प्रदेशशी संबंधित विशेष तरतुदी आहे. ठीक आहे, तिथे सेंट्रल युनिव्हर्सिटी स्थापन केली जाईल. ठीक आहे, अशी तरतुदी. कलम 371F मध्ये जर बघितलं तर सिक्कीम विषयक विशेष तरतुदी. जी मध्ये मिझोरम विषयक विशेष तरतुदी. एच मध्ये अरुणाचल प्रदेश विषयक विशेष तरतूद. आय मध्ये जर बघितलं गोव्याशी संबंधित विशेष तरतूद. आणि जे मध्ये जर बघितलं तर कर्नाटकशी संबंधित विशेष तरतूद. मग आपल्याला काय विचारलं? नागालँडशी संबंधित विशेष तरतूद कुठे दिलेली आहे? तर ती कलम 371A मध्ये दिलेली आहे. मग कलम 371A, 381 नाही, 397 नाही, 379 नाही, 371A. यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न बघूया. रिट्स जारी करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत येतात? तर बघा, जो काही रिट्स जाहीर करण्याचा अधिकार जो आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालयाचा अधिकार 226 या कलमामध्ये दिलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार जो आहे तो कलम 32 मध्ये दिलेला आहे. यानंतर 146वा प्रश्न. कोणत्या कारणासाठी हालचाल स्वातंत्र्यावर योग्य बंधने घालू शकतात? म्हणजे जे काही आपलं फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 मध्ये जे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, फिरण्याचे, तर त्या फिरण्याच्या स्वातंत्र्यावर बंधन आपण कोणत्या कारणामुळे टाकू शकतो? तर बघा, सार्वजनिक हिताच्या कारणासाठी आपण बंधन टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार आहे, कोरोना आहे, तर कोविड मध्ये तुमच्या फिरण्यावर बंधनं टाकली होती, बरोबर. मग आपण सार्वजनिक हितासाठी फिरण्यावर बंधन टाकू शकतो. त्याचबरोबर एखाद्या अनुसूचित जमातींच्या हितासाठी, अनुसूचित जमातीमध्ये येणारे जे काही बांधव आहे त्यांच्या समजून घ्या त्यांचं जे काही प्रदेश असेल, त्यांचं जे काही ठिकाण असेल, तर त्यामध्ये एखादा व्यक्ती जाऊन तिथं जमिनी वगैरे घेऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तिकडे फिरायला जाऊन त्यांचं नुकसान करायला जात असेल. फॉर एक्झाम्पल अंदमान निकोबार बेटावर आदिवासी जमाती आहे, सेंटिनल, ठीक आहे, अंदमानीज. तर तिथं जर एखादा व्यक्ती गेला आणि समजून घ्या त्या व्यक्तीने त्याला मारलं तर इथं
त्याला कोणीही रिस्पॉन्सिबल असणार नाही आणि तिथं जाण्यास म्हणायचे, ठीक आहे, त्या व्यक्तींना भेटण्यास म्हणायचे. तर अशा प्रकारे अनुसूचित जातींच्या हितासाठी सुद्धा या कलम 19 नुसार जे फिरणे स्वातंत्र्य त्यावर बंधन घातलं जाऊ शकतं. आता अल्पसंख्याकांच्या हितासाठी कुठे फिरण्यावर बंधन नाहीये, म्हणजे आपल्याला फक्त अ आणि ब आपलं उत्तर असणार आहे, क चुकीचं आहे. यानंतर कलम 147 खालीलपैकी कुणी असं म्हटलेलं आहे की सर्वच संविधान इतिहासाचे वारसदार आहे तसेच भविष्याचे विधाते. तर आपल्याला ऍज इट इज ही व्याख्या लक्षात राहिली पाहिजे. आयव्हर जेनिंग्स म्हणून एक व्यक्ती आहे, आयव्हर जेनिंग्स, त्यांनी म्हटलेले आहे की सर्वच संविधान इतिहासाचे वारसदार तसेच भविष्याचे विधाते आहे. यानंतर पुढे जाऊ 148वा प्रश्न. भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद राज्य विधिमंडळाच्या सदस्याच्या पात्रतेची तरतूद प्रदान करतं? तर बघा, राज्य विधिमंडळाची जी पात्रता आहे ती भारतीय संविधानाच्या कलम 172 मध्ये दिलेली आहे. कुठे दिलेली आहे? कलम 172 मध्ये राज्य विधिमंडळाच्या सदस्यांची पात्रतेची तरतूद जी आहे ती देण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया, कलम 149 विषयी आपण आता जाणून घेऊया. प्रश्न 149 विषयी आपण जाणून घेऊया. राज्यपालाच्या संदर्भात प्रश्न आहे. राज्यपालाच्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या आणि आपल्याला अयोग्य विधान विचारलेलं आहे. मग बघूया कोणतं योग्य आहे कोणतं अयोग्य आहे. पहिलं विधान काय म्हणतं, ते आपले राजीनामा पत्र राज्याच्या मुख्य न्यायाधीशाकडे सादर करतात. तर ते आपला राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतीकडे देतात. कोणाकडे देतात? राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा देतात राज्यपाल. म्हणून अ चूक आहे. मग अ जर चुकीचं आहे, ठीक आहे, तर मग आपल्याला अयोग्य विधान विचारलेली. मग अ जिथं नाही ते पर्याय पहिले कॅन्सल करून टाकायचे. यानंतर पुढे जाऊया, त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केली पाहिजे. बरोबर, राज्यपाल व्हायचं तर वय 35 वर्ष पाहिजेच. त्यानंतर त्यांचे वेतन भत्ते विशेषाधिकार राष्ट्रपतीकडून ठरवले जातात. नाही, त्यांचे वेतन भत्ते विशेषाधिकार संसद कायदा करून ठरवत असते. त्यामुळे क चुकीचं आहे. मग आता आपल्याला क जिथं नाही तो पर्याय कॅन्सल करायचा. मग क हे दोन्ही पर्याय आहे. माझा भाऊ एड त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही. तर बरोबर आहे, पदावर असताना त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करता येत नाही. म्हणून अ आणि क हे दोन विधानं चुकीची. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तर आपल्याला पेपरमध्ये प्रश्न सोडवताना अयोग्य विचारलं की योग्य विचारलं हे सुद्धा बघावं लागतं. यानंतर पुढे जाऊया, राज्यघटनेत कोणत्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य म्हणून नवीन कलम के जोडण्यात आलं? तर मी तुम्हाला पहिले सांगितलं 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार हे 11वं कर्तव्य जे आहे ते टाकण्यात आलं. 11वं कर्तव्य काय होतं? तर पालकांनी आपल्या बालकांचं संगोपन करावं. नाही, पालकांनी नाही, राज्याने आपल्या देशातील जी काही बालकं आहे, सॉरी एकच मिनिट, पालकांनी काय करावं तर आपल्या बालकांचं संगोपन करावं आणि त्यांना शाळेत जाण्यास पूरक वातावरण निर्माण करावं. तर शाळेत जाण्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी जे काही कर्तव्य आहे ते 11वं कर्तव्य. बघा मित्रांनो, तर 86वी घटनादुरुस्ती जी होती त्यानुसार 2002 नुसार काही चेंजेस करण्यात आले होते, ते मी तुम्हाला सांगतो. 86वी घटनादुरुस्तीने प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आलं. ते कलम 21 मध्ये ए मध्ये टाकण्यात आलं. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत, ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं कलम 45 मध्ये राज्यावर जबाबदारी टाकण्यात आली, म्हणजे देशावर राज्यावर जबाबदारी टाकण्यात आली की राज्य बालकांचं 6 वर्ष होईपर्यंत त्यांचं संगोपन करेल. आणि कलम 51 ए मधील के मध्ये अशी तरतूद टाकण्यात आली की पालक काय करतील आपल्या अपत्याला, समजून घ्या, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात आलं, त्याला शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देतील. फॉर एक्झाम्पल, पालक त्याच्यावर प्रेशर नाही टाकणार की तू काम कर. पालक त्याला असं वातावरण निर्माण करून देतील की तो शाळेत गेला पाहिजे मुलगा, ठीक आहे. सरकार शिक्षण देईल पण मुलांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी कोणाची राहील? पालकांची राहील. यानंतर पुढे जाऊया, काही मानवी हक्काविषयीचे जे काही प्रश्न आहे, मानवी हक्क आयोग आणि कायद्याविषयीचे, तर ते थोडे आता आपण बघून घेऊया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे चेअरमन आणि त्यांचा कार्यकाळ हा खालील नमूद पर्यायामधून अचूक ओळखा. तर बघा मित्रांनो, जे काही मानवी हक्क आयोगाचे जे काही अध्यक्ष असतात, चेअरमन असतात, तर त्यांचा जो काही कार्यकाळ असतो तो असतो मित्रांनो 3 वर्ष, ठीक आहे, किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. मग याशी संबंधित पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 3 इथं मॅच होतो. 5 वर्ष नाही, 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत नाही, 5 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत नाही, पर्याय क्रमांक 3 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्तीकरता स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो? तर बघा मित्रांनो, राज्य मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते पहिले कोण असतात? तर सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश, ठीक आहे, सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश,
मानवाधिकार आयोगाचे कोण असू शकतात, अध्यक्ष असू शकतात. मग त्यांची नियुक्तीसाठी जी समिती स्थापन करण्यात येते त्यामध्ये पंतप्रधान असतात, विरोधी पक्षनेता असते, लोकसभेचा राज्यसभेचा, लोकसभेचे अध्यक्ष असतात, ठीक आहे, त्याचबरोबर राज्यसभेचे सभापती असतात. त्याचबरोबर जर बघितलं तर हे सगळे मिळून एका व्यक्तीची निवड करतात आणि त्याला मानवाधिकार आयोगावर त्याची नेमणूक कोण करतात, नेमणूक राष्ट्रपती करतात. ठीक आहे, त्यामुळे जर बघितलं तर समितीमध्ये राष्ट्रपती नाही, राष्ट्रपतीचा रोल आहे की यांची नेमणूक करावी. समिती काय करते, व्यक्तीची निवड करते आणि राष्ट्रपती त्याची नेमणूक करतात. मग पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल, समितीमध्ये कोणाचा समावेश नाही तर राष्ट्रपतीचा समावेश नाही. त्यानंतर मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 अन्वये मानवी हक्क हे खालील प्रमाणे संबंधित आहे. तर मानवी हक्क काय, तर जीवन आणि स्वातंत्र्य हे मानवी हक्क आहे का, बरोबर आहे. समानता हा मानवी हक्क आहे का, बरोबर आहे. राज्यघटनेकडून व्यक्ती प्रतिष्ठेचे हमी देणारे हक्क हे सुद्धा मानवी हक्क आहे आणि जे हक्क आंतरराष्ट्रीय करारानुसार मूर्त स्वरूपात आहेत आणि भारतीय न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येतात हे सुद्धा काय मित्रांनो, मानवी हक्क आहे. तर हे सगळे काय मानवी हक्क आहे. त्यानंतर 134वा प्रश्न, पोलीस कर्तव्य बजावताना अथवा कारवाई करताना सर्व प्रकारच्या केसमधील मृत्यूबाबतची माहिती राष्ट्रीय आणि राज्य मानवी हक्क आयोगास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 48 तासाच्या आत कळवणं गरजेचं असतं. तर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ठीक आहे, तर अशा प्रकरणाची जी काही माहिती आहे ती राष्ट्रीय आणि राज्य मानवी हक्क आयोगास पोलीस अधीक्षकांनी 48 तासाच्या आत दिली पाहिजे. यानंतर पुढे जाऊया. 135वा क्वेश्चन आहे, ठीक आहे, आजच्या लेक्चरचा शेवटचा क्वेश्चन आहे. मानव अधिकार संरक्षण कायदा 1993 च्या संदर्भात आपल्याला काही जोड्या जुळवायच्या आहे. तर कलम 3 कशाशी संबंधित आहे, तर कलम 3 जे आहे मित्रांनो, हे जे कलम आहे हे मी तुम्हाला पुढे प्रॉपर शिकवणार आहे. कलम 3 जे आहे ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेसंदर्भात आहे. त्यानंतर जर बघितलं तर कलम 12 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्याशी संबंधित आहे. त्यानंतर कलम 5 जर बघितलं मित्रांनो तर ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांचा राजीनामा आणि पदमुक्त करण्याशी संबंधित आहे. उरलेलं कलम 21 आहे ते राज्य मानवी हक्क आयोगाच्या स्थापनेच्या संदर्भात आहे. मग पर्याय क्रमांक 3 आपल्याला उत्तर निवडावं लागेल. तर अशा प्रकारे आपण 2021च्या पेपरमधील PYQचा अभ्यास केला. जर तुम्हाला वाटत असेल की आपण यापूर्वीचे 2017च्या पेपरमधील सुद्धा PYQचा अभ्यास केला पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये तसं तुमचं म्हणणं कळवा. आणि जर पॉलिटीची आणि मानवी हक्क आयोगाशी संदर्भात जे प्रश्न आहे त्याची व्यवस्थितपणे तयारी करायची असेल तर ही आपली पॉलिटी स्पेशल बॅच जॉईन करा. सुरुवातीच्या 100 विद्यार्थ्यांसाठी 50% डिस्काउंट आपण उपलब्ध करून दिलेला आहे. इथं मी तुमची 40 मार्काची तयारी जी आहे ती करून घेणार आहे. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. या बॅचमध्ये नोट्स सुद्धा उपलब्ध होणार आहे. तर नोट्स जे आहे त्या रिव्हिजन नोट्स आहे, त्या अशा प्रकारच्या नोट्स असतील बघा. तर या तुम्ही प्रिंट आउट घेऊ शकता, जवळपास एक 35 पेजच्या प्रिंट आउट निघतील. त्याचबरोबर यामध्ये मानवी हक्क आयोगाशी संबंधित तरतुदी ज्या आहे तर त्या ऑलरेडी दिलेल्या आहेत. ठीक आहे, मग थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. तर ही बॅच जी आहे ती 6 महिन्यासाठी असणार आहे. ठीक आहे, तर आपला अभ्यास मित्र यासाठी ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमधून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील. धन्यवाद.